माझे आजोबा नेहमी म्हणायचे की वेन लाईफ थ्रोज गुगली डोंट से वाय मी, ऑलवेज से ट्राय मी. सो माझ्या किचनची हालत ही अशी का बरं आहे, का बरं माझं किचन इतकं अस्तव्यस्त आहे, हे तर मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगणार आहे. पण त्याच्याही आधी मी आज अशी छानपैकी तयार झाले होते. हा होता माझा आउटफिट ऑफ द डे आणि मी अशी छान तयार होऊन तुम्हाला भेटायला आले होते. सो झालं काय होतं ना, सकाळी सकाळी आज माझ्या सिंकनी मला दिला धोका आणि माझं झालं ड्रेनेज ब्लॉक, म्हणून माझ्या किचनची झाली अशी हालत. तर इथे मी छानपैकी तयार झाले आणि मग मी मस्त अशी देवाची शांतपणे पूजा केली. पूजा झाल्यानंतर ते अर्बनचे दादा आले होते, ज्यांनी मला हेल्प केली क्लिअर करायला सगळ्या गोष्टी. आणि इथे हे बंधुराजे बघताय ना, यांना मी जेवायला दिलं होतं आणि यांनी मला चक्क इग्नोर केलेला आहे व्हिडिओमध्ये कॉर्नर लुक देऊन. तुम्ही बघू शकता, असं आहे आमचं हस्की ॲटिट्यूड. हे आहेत आमचे बंधुराजे. सो याला जेवायला दिलं आणि त्याच्यानंतर मी केली माझ्या जेवणाची तयारी. आणि मग माझ्या जेवणाला आज काही खास मेन्यू नव्हता, कारण सगळाच रँडम दिवस असल्यामुळे मी आज फक्त पुलाव आणि इडली सांबार असा मेन्यू होता. सो मी अर्ध्या गोष्टी आवरून ठेवल्या आणि त्याच्यानंतर मी माझ्यासाठी इडली लावली, इडली गरम करायला ठेवली आणि सोबतच पुलाव पण त्याच्यासोबत गरम करायला ठेवला. आणि त्याच्यानंतर मी छान असं शांतपणे जेवून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर मी माझ्या कामाला किचन आवरायला लागली. सो असा होता काहीसा माझा आजचा रँडम डे, ज्याच्यात खूप सगळे अप्स अँड डाऊन्स होते, खूप सगळे इश्यूज नाही म्हणता येणार, पण खूप सगळे अप्स अँड डाऊन्स होते. बट स्टील आय मॅनेज टू एंड माय डे ऑन अ पॉझिटिव्ह नोट. असेच छान छान व्लॉग बघण्यासाठी, शॉर्ट्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, शॉर्ट्सवर आणि व्हिडिओजवर कमेंट करा. मी लाँग व्हिडिओ पण लवकरच घेऊन येणार आहे. सो डू वॉच माय लाँग व्हिडिओज फॉर tips and tricks and more tips and tricks on organization and cleaning. आणि तोपर्यंत आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये भेटूच या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. थँक्यू सो मच.